एकाच देवीची आराधना, एकाच वटवृक्षाची पूजा आणि पतीच्या दीर्घायुष्याची एकच प्रार्थना. पण तरीही संपूर्ण भारतात हा सण एकाच दिवशी का साजरा होत नाही? महाराष्ट्रात ज्या दिवशी वटपौर्णिमा म्हणून आनंदाचे वातावरण असते, त्याच्याबरोबर 15 दिवस आधीच उत्तर भारतात हा सण साजरा होऊन गेलेला असतो. उत्तरेतील वटसावित्री अमावस्या आणि महाराष्ट्रातील वटपौर्णिमा यात नक्की काय रहस्य दडले आहे? कालमापनाची अशी कोणती पद्धत आहे जी एकाच सणाला 2 वेगवेगळ्या दिवसात विभागते? चला यामागील रंजक इतिहास आणि आध्यात्मिक सत्य समजून घेऊया. या विविधतेचे मुख्य कारण दडले आहे आपल्या भारतीय पंचांगाच्या 2 वेगवेगळ्या पद्धतींमध्ये. आपल्या देशात महिना मोजण्याच्या 2 मुख्य पद्धती आहेत. एक म्हणजे अमांत आणि दुसरी पूर्णिमांत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दक्षिण राज्यांमध्ये अमांत पंचांग वापरले जाते. म्हणजे इथे अमावस्येला महिना संपतो आणि दुसऱ्या दिवसापासून नवीन महिना सुरू होतो. त्यानुसार ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा हा दिवस येतो. या उलट उत्तर भारतामध्ये जसे की उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पूर्णिमांत पंचांग मानले जाते. तिथे पौर्णिमेला महिना संपतो. यामुळे जेव्हा महाराष्ट्रात ज्येष्ठ महिना सुरू होतो तेव्हा उत्तर भारतात आधीच ज्येष्ठ महिन्याचा कृष्ण पक्ष सुरू झालेला असतो. आश्चर्य म्हणजे तिथी जरी वेगवेगळ्या दिसत असल्या तरी सूर्य आणि चंद्राच्या स्थानानुसार दोन्ही प्रांतात महिला नेमका एकाच दिवशी म्हणजेच एकाच ब्रह्मांडीय ऊर्जेच्या काळात ही पूजा करत असतात. फक्त महिन्यांची नावे आणि मोजण्याची पद्धत वेगळी असते. पण या सणाशी जोडलेली एक गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? पौराणिक ग्रंथानुसार जेव्हा माता सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत मिळवले, तो दिवस नेमका कोणता होता? स्कंद पुराण आणि भविष्य पुराण यातील उल्लेखानुसार सावित्रीने 3 दिवस उपवास करून ज्येष्ठ महिन्याच्या त्रयोदशीपासून अमावस्येपर्यंत वटवृक्षाची पूजा केली होती. म्हणूनच उत्तर भारतात अमावस्येला मुख्य व्रत मानले जाते. तर निर्णय सिंधू सारख्या ग्रंथात महाराष्ट्रात पाळल्या जाणाऱ्या पौर्णिमेच्या व्रताचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. कारण याच दिवशी सत्यवानाला पूर्ण आयुष्य प्राप्त होऊन सावित्रीचे व्रत पूर्ण झाले होते अशी लोकश्रुती आहे. वडाच्या झाडाची पूजा का केली जाते? आपल्या संस्कृतीत वटवृक्षाला अक्षय वृक्ष म्हटले गेले आहे. प्रलयाच्या काळातही ज्याचा नाश होत नाही तो हा वटवृक्ष. संस्कृतमध्ये एक सुंदर वचन आहे, वटमुलासने पूज्यम सावित्री सत्यवानसह. अर्थात वडाच्या मुळाशी साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो आणि त्यांच्या छायेत केलेली प्रार्थना थेट ईश्वरापर्यंत पोहोचते. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही वटवृक्ष हा सर्वात जास्त ऑक्सिजन देणारा आणि शेकडो वर्षे जगणारा वृक्ष आहे. सुवासिनी महिला जेव्हा या झाडाला सुताचा धागा गुंडाळतात तेव्हा त्या केवळ पतीच्या आयुष्यासाठी नव्हे तर संपूर्ण निसर्गाच्या आरोग्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत असतात. मग तो दिवस अमावस्येचा असो व पौर्णिमेचा. प्रांताचे नियम वेगळे असू शकतात, पण त्यामागील भक्ती, समर्पण आणि आपल्या जोडीदारावरील प्रेम संपूर्ण भारतात एकच आहे. हीच तर आपल्या भारताची खरी ओळख आहे, विविधतेत एकता. या वटपौर्णिमेला आणि वटसावित्रीला केवळ परंपरेचा भाग म्हणून नव्हे तर निसर्गाप्रती आणि प्रेमाप्रती असलेल्या या आदराचा उत्सव साजरा करूया. जर तुम्हाला भारतीय संस्कृतीचे हे सुंदर रहस्य आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व ऐतिहासिक माहितीसाठी ऋतिवेदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.